वर्णगंध गुणोपेतं येतं कुसुम संतते पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गंधसंभार युतेन धूपेना सुगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि तथागतम्। सकत्वा बुद्धरत्नं औषधं उत्तमं वरं सकत्वा धम्मरत्नं औषधं उत्तमं वरं सकत्वा संघरत्नं औषधं उत्तमं वरं निबुता नुनं सो माता निबुता नुनं सो पिता निबुता इति सो पतिते। धन्य ती माता जिला सिद्धार्थ बोधिसत्वासारखा पुत्र जन्मास आला। धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा असा पती मिळाला। या किस्सा गौतमीने केलेल्या बुद्धाच्या गौरवाच्या उद्गाराने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये उल्लेख आहे की ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे क्वचितच कधी काळी व स्थळी या जगात बुद्ध उत्पन्न होतात, जन्मास येतात। सुखो बुद्धानं उत्पादो, बुद्धाचा जन्म सुखदायक सुखकर घटना आहे। या जगातील बुद्धाचा जन्म जितका सुखदायक सुखकर घटना आहे, तितकाच बुद्धाची सद्धम्म देसना श्रवण करणं सुद्धा सुखदायक सुखकर अशी घटना आहे। आणि सुखा संघस्स सामग्री, संघाने एकत्रित येऊन तपणं एक होणं हे सुद्धा धम्मासाठी हिताचं सुखकर आहे, सुखदायक आहे। एकत्रित येऊन काम करणं, एकत्रित येऊन तपणं, एक होणं, संघटित होणं, तर हे सुद्धा सुखदायक आहे, सुखकर होत असतं। समग्रपणे एकत्रितपणे येऊन संघटितपणे येऊन केलेलं कुठलंही काम हे पूर्णत्वात जात असतं। हेच बुद्धाला या गाथेमधून म्हणायचं आहे। बुद्ध की कालमार्क्स या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे। बाबासाहेब असे म्हणतात की बुद्धाची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे। बुद्ध तत्वज्ञान तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळ ठेवले पाहिजे। बुद्ध समजून नाही तर पटवून देता आला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। बुद्ध धम्मानेच, या बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे। आणि जोपर्यंत या भारतातील, बाबासाहेब असे म्हणतात की जोपर्यंत या भारतातील अनुयायी नागरिक या बुद्ध धम्माचा अंगीकार करणार नाही, जोपर्यंत या भारतामध्ये पुन्हा बौद्ध धम्म स्थापन होणार नाही, तोपर्यंत भारत महासत्ता बनणार नाही। म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे आपल्याला। मी नरकातून बाहेर पडलो असं जे बाबासाहेब नागपूरच्या दीक्षाभूमीच्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये म्हणतात, नरकातून म्हणजे बाबासाहेबांनी हा मी नरकातून बाहेर पडलो असा जो शब्द वापरलेला आहे भाषणामधून, नरक कोणाला म्हटलं तर हिंदू ब्राह्मणी धर्माला ज्या नरक यातना, दुःख यातना बाबासाहेबांनी बालपणापासून भोगलेल्या होत्या,
बॅरिस्टर झाल्यावर सुद्धा त्या नरक यातना भोगल्या होत्या आणि मी मग नरकातून बाहेर पडलो आणि म्हणून आज माझा नवा जन्म होत आहे असं बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात. आणि म्हणून ह्या 22 प्रतिज्ञा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. 22 प्रतिज्ञा जगातल्या बौद्धांसाठी महत्वाच्या नाही, तितक्या आपल्यासाठी महत्वाच्या आहे. 22 प्रतिज्ञा म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामा. 22 प्रतिज्ञेचं पालन करणाराच प्रत्येक मनुष्य हा ओरिजिनल बुद्धिस्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि 22 प्रतिज्ञा या माणसाला सम्यक दृष्टी प्रदान करणाऱ्या आहे, अंधश्रद्धेतून मिथ्या दृष्टीतून काढणारे आहे. आणि म्हणून 22 प्रतिज्ञा म्हणजे एक प्रकारचा एक औषधच बाबासाहेबांनी या रोगावरचा आपल्याला दिलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बुद्ध धम्माचा जो अंगीकार केलेला आहे, 21 वर्षानंतर ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, शीख कुठल्याही धर्माचा, सर्वच धर्माचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी या मातीतला, या भारतातला अत्यंत प्राचीन जम्बूद्वीपातला हा आपण प्राचीन काळातील नागवंशी बुद्धिस्टच लोक होतो. नागवंशी हे राजे बुद्धिस्ट राजे होते. नागवंशी लोकांनीच बुद्ध धम्माचा प्रचार आधीही केलेला होता आणि म्हणून या नागवंशी लोकांना त्यांची पुन्हा घरवापसी करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ज्यांनी नागपूर आणि चंद्रपूरला या नाग विदर्भामध्ये बुद्ध धम्माचा या नागवंशी पूर्वजांना, जे नाग म्हणजेच बुद्धिस्ट या लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि म्हणून आजचा जो विषय म्हणून जो दुसरा विषय या ठिकाणी मांडत असताना पंढरपूर हे प्राचीन पुण्यक्षेत्र, बौद्ध क्षेत्र, ते काय झालं तर आज ह्या जो दुसरे जे प्राचीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. इतिहास हा 2 कारणांनी आठवावयाचा असतो. तर इतिहास एकतर माणसाला स्फूर्ती आणि प्रेरणा देणारा असतो, जसा की भीमा कोरेगावाचा इतिहास, आणि इतिहास हा मनुष्याला सावधगिरीचा इशारा देत असतो. आणि या भारत जम्बूद्वीपाचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास या जम्बूद्वीप भारताला लाभलेला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असतात. म्हणून जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा हा इतिहास अनेक जे ग्रंथ आहे, जे हुआज शूद्राज असेल, अस्पृश्य पूर्वी कोण होते, द अनटचेबल असेल, तर अशा अनेक, किंवा जातीचा विनाश हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये लिहिलेला आहे. हा जातीचा विनाश हा ग्रंथ, किंवा हिंदू स्त्रियांची उन्नती किंवा अवनती आणि हिंदू कोडबिल हे ग्रंथ सुद्धा अत्यंत महत्वाचे. आपण हे ग्रंथ बाबासाहेबांचे निश्चितच वाचावे, जेणेकरून इतिहासाचं किती गाढे अभ्यासक आणि एक समाजशास्त्री, एक मानसशास्त्री बाबासाहेब होते हे आपल्याला माहित पडेल. तर आज विशेष धम्मदेसना म्हणून पंढरपूरचे एकूण मी 3 भाग बनवणार आहोत. तर जगद्गुरु, विश्वगुरु, महाकारुणिक तथागत अर्हत सम्यक संबुद्ध देवानंद पियदस्सी महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तीव्र अभिवादन करून नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व उपासक उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो. हा पंढरपूर पुण्यक्षेत्राचा, प्राचीन बौद्ध स्थळांचा हा इतिहास इतरांनाही माहित व्हावा याकरिता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना शेअर करा. बुद्ध धम्माचा प्रचार करणे हीच खरी मानव सेवा होय. या उद्देशानं आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून लोकांना हा खराखुरा इतिहास, क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास माहित पडेल. तर डॉक्टर बाबासाहेब, आपण हे पंढरपूर प्राचीन क्षेत्र सांगत असताना जो हे मी सिद्ध करून देईन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1954 ला देहू रोड मुक्कामी, त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की पंढरपूरचं प्राचीन जे देवालय आहे, मंदिर आहे, हे प्राचीन काळातील बुद्ध विहार आहे, हे मी सिद्ध करून देईन. आज विठ्ठल त्यासाठी बाबासाहेबांनी एक निबंधही लिहिलेला होता. आणि बाबासाहेबांनी या देहू रोडलाच ते भाषणामध्ये उल्लेखित केलेलं होतं की पंढरपूरचं देवालय आणि विठ्ठलाची मूर्ती ही प्राचीन बुद्ध मूर्ती आहे. आणि म्हणून या प्राचीन जम्बूद्वीप भारताचं नाव जम्बूद्वीपच होतं.
सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये सुद्धा या भारताला जम्बूद्वीपामध्ये म्हणजे जो सम्राट अशोकांचे सर्वात जास्त शिलालेख हे कर्नाटकमध्ये सापडले आणि जम्बूद्वीप या शब्दाचा उल्लेख सम्राट अशोकाने बिहारमध्ये सापडलेल्या सासाराम शिलालेखांमध्ये, मध्य प्रदेशातील रूपनाथ शिलालेखांमध्ये आणि कर्नाटकातील मास्की शिलालेखांमध्ये जम्बूद्वीप या शब्दाचा उल्लेख आलेला आहे। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेणी आहे आणि या सर्वात जास्त असलेल्या बौद्ध लेण्यांमध्ये फक्त एकमेव अशी बुद्ध लेणी आहे जगप्रसिद्ध कार्ला बुद्ध लेणी लोणावळा। तर त्या कार्ला बुद्ध लेणीमध्ये जम्बूद्वीप हा शब्द फक्त भारतातील आणि महाराष्ट्रातील एकाच बुद्ध लेणीमध्ये जम्बूद्वीप हा शब्द आलेला आहे कार्ला बुद्ध लेणीमध्ये। तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की वैजंती म्हणजे ना आजचं वनवासी क्षेत्र हे जे गाव आहे हे कर्नाटकमध्ये, ते वैजंती वनवासीच्या भूतपाल नावाच्या एका श्रेष्ठीनं ही जम्बूद्वीपातील सर्वोत्तम अशी हे चैत्यालय ही कार्ला बुद्ध लेणी बांधून दिलेली आहे असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। तर जम्बूद्वीपात सर्वोत्कृष्ट अशी ती कार्ला बुद्ध लेणी खरोखरच आहे। तर जम्बूद्वीप हा शब्द संत नामदेवांनी सुद्धा अभंग गाथामध्ये सांगितलंय, जम्बूद्वीपा माझी एक पंढरपूर गाव, बुद्ध धम्माचे नगर, विठो पाटील त्याचं नाव। पाटील ही पदवी, पाटील हे आडनाव किंवा पदवी आपण इंग्रजांनी म्हणतो, परंतु अजिबात नाही। पाटील ही विशेषण बुद्धासाठी संत नामदेवांनी ते विशेषण बुद्धासाठीच प्रयोजन केलेलं आहे। विठो पाटील बुद्धालाच या ठिकाणी मराठी भाषेमध्ये उल्लेखित केलेला आहे। या मराठीतला पहिला ग्रंथ सातवाहन नागराजांनी म्हणजे हाल नावाच्या सातवाहन नागराजांनी गाथा सप्तशती हा मराठीतला ग्रंथ लिहिलेला आहे। सातवाहन नागराजे, वाकाटक नागराजे हे मुळातच मराठी बोलणारे होते, मराठी भाषक होते आणि सातवाहन नागनिका राणी या भारताची पहिली महाराणी नागनिका महारठ्ठीणी होती आणि महारावरूनच महारठ्ठ हे नाव पडलेलं आहे असं जॉन विल्सन म्हणतात, अलेक्झांडर रॉबर्टसन म्हणतात आणि ज्योतिबा फुले सुद्धा गुलामगिरी पुस्तकामध्ये म्हणतात। तर हे आणि हा महारठ्ठ शब्द बेडसे बुद्ध लेणी, कुडा बुद्ध लेणीमध्ये आपल्याला महारठ्ठी आणि किंवा महारठ्ठीणी हा शब्द सापडतो। जो कभी न हारने वाला म्हणजे मरते दम तक हार न मानने वाला महार असा तो उल्लेख आहे। तर या महारावरूनच हे महाराष्ट्र नाव पडलेलं आहे। तर आपण जम्बूद्वीप हा जो शब्द आहे हा प्राचीन भारतासाठी, बुद्धिस्ट मौर्यकालीन भारतासाठी प्रयोजन केला जात होता आणि या जम्बूद्वीप भारताची ओळख संपूर्ण जगामध्ये होती। या भारतामध्ये जेवढे काही महान सम्राट अशोकाने जे काही आणि इतरही बौद्ध सम्राटांनी ज्याप्रमाणे गुप्त बौद्ध सम्राट, चोल बौद्ध सम्राट, पल्लव बौद्ध सम्राट, पाल बौद्ध सम्राट आणि अशा अनेक बौद्ध सम्राटांनी जे काही महाविहार, बुद्ध विहार उभी केली होती जम्बूद्वीप भारतामधली आणि महान सम्राट अशोकाने जी उभी केली होती, ही जम्बूद्वीपातील 84,000 महाविहार बौद्ध स्थळ ही प्राचीन काळातील बौद्ध धम्माचे प्रचार प्रसार केंद्र होते, ज्ञानाचे केंद्र होते। त्या 84,000 महाविहारांमध्ये त्या ठिकाणी केवळ बुद्ध वंदनाच नाही तर बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार होत होता आणि ही बौद्ध विहार बौद्ध विद्यापीठांमध्ये त्यांचं रूपांतरण झालं। नालंदा या ठिकाणी एक मोहरा प्राप्त झालेला आहे टेराकोटा मातीचा, त्याच्यावर असं लिहिलंय नालंदा महाविहारे। नालंदा हे महाविहारच होतं, नंतर ते बौद्ध विद्यापीठ झालं आणि जगभरातील लोक तिथं शिकायला यायचे, आपल्याला माहितच आहे। ते 6 महिने पुस्तक जळत राहिले, 90 लाख ग्रंथ बामणांनी जाळले। मोहम्मद बख्तियार खिलजीनं नालंदा विद्यापीठ जाळलं नाही, शशांक नावाच्या बंगाल ब्राह्मण राजांनीच जाळलं आणि मोहम्मद गजनीनं काय ते सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं नाही, ब्राह्मणांनीच लुटलं। 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं, तेही प्राचीन बुद्ध विहारच आहे आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं, कारण राम मंदिर सुद्धा हे बावरी बुद्ध विहारावरच बांधलेलं होतं। म्हणून त्यानं पटपट एवढ्या लवकर फास्ट बांधलं ब्राह्मणांनी राम मंदिर की लवकर राम मंदिर झालं म्हणजे लवकर चोरी करायला, डकेटी करायला बरं राहील। म्हणून गाडगे बाबांनी सांगितलं की देवळात देव नसते, ब्राह्मणाचं पोट असते आणि म्हणून ते पोट भरण्यासाठीच लुटमार चोरी करण्यासाठीच त्यांनी लवकरात लवकर ते राम मंदिर उभारलेलं होतं। परंतु महाविहार मंदिर संकल्पना ही बुद्धिस्ट संकल्पना आहे। जगातील पहिलं, ज्याला मंदिर म्हणा का महाविहार म्हणा, तर या जगातील पहिलं महाविहार जे मंदिर म्हणतात ते मंदिर महाविहाराचीच एक शिल्पकला आहे। तर हे जगातील पहिलं महाविहार मंदिर जर कोणतं असेल तर महाबोधी महाविहार
आणि या महाराष्ट्रातील पहिलं महाविहार मंदिर जर कोणतं असेल तर तेर तगरपुरीला आहे, ज्याच्यामध्ये सम्राट अशोकाचा स्तूप आहे त्या तेर तगर धाराशिव जिल्ह्यामध्ये. तर तिथे जे त्रिविक्रम मंदिर आहे, प्राचीन महाराष्ट्रातील प्रथम बौद्ध विहार आहे, त्याच्यावरही ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे तेर तगरपूरला. तर अशा पद्धतीनं आणि म्हणून हे जे प्राचीन हे जे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये, इतर बौद्ध कालखंडामध्ये हे सर्व बुद्ध विहार ज्ञानाची केंद्र होती आणि बौद्ध धर्माची केंद्र होती. परंतु नंतर जी ज्ञानाची केंद्र असलेली बुद्ध विहारच विद्यापीठ झाली आणि या बुद्ध विहार महाविहारच विद्यापीठ होऊन त्यांनी बौद्ध धर्म जगभर नेऊन पोहोचवला. तर या महाविहारांवर प्रतिक्रांतीच्या नंतर ब्राह्मणांनी जबरन कब्जा केला. 84,000 महाविहार चोरले ब्राह्मणांनी आणि त्याच्यावर कब्जा आहे. तर ह्या 84,000 बुद्ध विहारांवर एकेकाळी ज्ञानाची केंद्र होती, धम्मज्ञानाची केंद्र होती. आज त्या ठिकाणी कर्मकांड, बुवाबाजी आणि आर्थिक शोषण, मानसिक शोषणाचे अड्डे ब्राह्मणांनी बनवलेले आहे आणि त्या ठिकाणी हजारो वर्षापासून महाबोधी महाविहार आणि इतरही 84,000 महाविहारांवर ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. सर्व शिवाजी राजांचे गड किल्ले आणि बौद्ध लेण्यांवरही ब्राह्मणांनी, पेशव्यांनी कब्जा करून त्या ठिकाणी पोट भरण्याचे धंदे सुरू केलेले आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे बुद्ध विहार केवळ पूजास्थान नव्हती तर ज्ञानाची केंद्र होती, परंतु प्रतिक्रांतीनंतर ब्राह्मणांनी मात्र त्यांना पोट भरण्याचं साधन बनवलेलं आहे. अंधेरा कायम रहे, लोक अंधारात ठेवण्यासाठी आणि म्हणून हे ब्राह्मण राष्ट्र, हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र निर्माण करण्यासाठी ब्राह्मणांनी हे षड्यंत्र केलेलं आहे. अंधेरा कायम रहे यांना अंधारात ठेवून आणि अशा पद्धतीनं अंधश्रद्धेमध्ये ठेवून हे सगळं इतिहास आपल्या भारतामध्ये ते आपल्याला सगळं सध्याला दिसत आहे. तर पंढरपूर हे प्राचीन बौद्ध क्षेत्र, याचा हा दुसरा भाग मी बनवत असताना पंढरीचा पांडुरंग हा शुद्ध बुद्धच आहे, हे सर्व इतिहासकार संतांनी सांगितलेल्या अभंगगाथामध्ये. म्हणजे पुन्हाही सांगतो की सर जॉन मार्शल असेल, सर जॉन विल्सन असेल, सर जॉन स्मिथ असेल, हॉपकिन्स असेल किंवा मग स्टीव्हन्सन असेल किंवा इंग्लंडचे इतिहासकार चार्ल्स एलन असेल, प्रबोधनकार ठाकरे असेल, स्वामी विवेकानंद असेल, साने गुरुजी असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, तर अशा सर्व लोकांनी पंढरपूरचं विहार आणि इतरही भारतातील प्राचीन जुने मंदिरं, प्रसिद्ध मंदिरं ही बुद्ध विहार होय असं त्यांनी सांगितलेलं आहे. जसं की जेम्स फर्ग्युसन असेल, जेम्स बर्जेस असेल, याने सुद्धा पंढरपूर प्राचीन बुद्ध विहारच होय हे सांगितलेलं आहे. तर हे सांगत असताना आणखी सांगत असताना संतांच्या काही अभंग गाथाच्या बुद्धाच्या संदर्भात पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच आहे, पंढरीचा पांडुरंग हा शुद्ध बुद्धच आहे, हे अभंगाच्या गाथा काही राहिल्या होत्या पहिल्या भागामध्ये. हा पहिला भाग आपण प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही शेअर करावा. तर दुसऱ्या भागामध्ये पहिली गाथा आहे संत नामदेवांची, आपण घेऊया. शोधांचा महाशोध, बोधांचाही महाबोध, शुद्धांचाही शुद्ध बुद्ध वितेवरी. संत नामदेवांची गाथा आहे ती. जम्बूदीपा माझी एक पंढरपूर गाव, धम्माचे नगर विठो पाटील त्याचं नाव. तर संत हा शब्दच मूळ पाली आहे. जसं आपण परित्तपाठ सूत्रामध्ये ये संता संत चित्ता म्हणतो, संत चित्ता म्हणजे शांत चित्त. तर संत या शब्दाचा अर्थ खूप सुंदर तुकोबारायांनी मांडलेला आहे. आघात होऊन या, आघात होऊन सुद्धा जो आपला हळुवारपणा सोडत नाही त्याला संत म्हणावे, असं संत तुकोबाराय म्हणतात. आजचे संत हे बिझनेसमॅन आहे, आजचे संत हे जनता आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आजचे संत हे चमडी चोर आहे, चपाती चोर आहे. म्हणून कबीराने म्हटलं होत आहे, चंदन तो घिस गए रह गए निमके खोड, साधू संत चले गए रह गए चपाती चोर. चपाती चोर म्हणण्यापेक्षा चमडी चोर म्हटलेलं चालते. आपल्याला दिसते आता अशोक करात, राम रहीम, आसाराम बापू, नारायण साई, राधेमा हे सगळं तुम्हाला चमडी चोर दिसतच आहे. राम मंदिराचं उदाहरण तर माहितच आहे की गाडगे बाबांनी सांगितलं, पुन्हा सांगतो की देवळात देव नसते, बामणाचं पोट असते. ज्योतिबा फुले म्हणतात की पूजा पाठ करना ब्राह्मण का धर्म नाही धंदा आहे. तर हे सगळे आजचे संत, रामदेव बाबा इकडं बिझनेसमॅन आहे. आधीचे संत आपल्या घरातली ज्वारी लोकांना वाटत होते स्वतः उपाशी राहून, आणि ते आजचे हे संत करोडो रुपये, लाखो रुपये घेत असतात आणि शोषण करत असतात सर्व बहुजन वर्गाचं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून संतांच्या अनेक अभंग गाथा बुद्धाविषयी आहे, त्या वर्णित मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो.
संत नामदेवांची गाथा आहे आणि अभंग गाथा आहे 3911वा अभंग गाथा आहे त्यांची बुद्धाविषयी। लोक देखोनी उन्मत्त दाराणी आसक्त न बोले बौद्ध रूप ठेविले जगणी हात, जगणी म्हणजे कमरेवर हात। धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी या लागे बौद्ध रूपे पंढरी नादसी। अधर्म धर्म धम्म लोपला आहे आणि अधर्म जाहलेला आहे हे तू न पाहसी या लागे बुद्ध रूप पंढरी नांदसी, म्हणजे बुद्धाचं रूप पंढरीला नांदसी आहे असं संत नामदेव 3911व्या गाथेमध्ये सांगत असतात। आणखी संत नामदेवांची गाथा आहे बौद्ध स्त्री वसाचे घरी, बौद्ध स्त्री वसाचे घरी जन्म सांभवी म्हणजेच शाक्यवी, शाक्यवी म्हणजे कोण, जरी महामाया कोलिया वंशाची असली तरी ती नंतर शाक्य कुळात देण्यामुळे तिला शाक्यवी असं सुद्धा म्हणतात। शाक्यवी, शाक्य आणि शाक्यवी। तर ही संत तुकोबा नामदेवांची गाथा आहे बौद्ध स्त्री वसाचे घरी जन्म सांभवी म्हणजेच शाक्यवीच्या उदरी राजकांतीय नगरी, राजकांती नगरी म्हणजे ज्याची काया कांती म्हणजे चेहऱ्यावरचं तेज हे राजासारखं होतं, राजकांतीय नगरी म्हणजे कपिलवस्तू राजकांती नगरी। निरंजन रूप राहिला, निरंतर रूप राहिला, निरंतर रूप राहिला ध्यान मुद्रा मांडोनिया राहिला परी निरंजनिया, निरंजना नदी काठे भक्ती भावे ओळखितो ऐसा अमूर्त मूर्ती विठे वर। उभा राहिला निरंतर नामदास याचा दातार वर विठ्ठल पंढरीये। हाच तो बुद्ध वर म्हणजे श्रेष्ठ असा हा पंढरपूरचा विठ्ठल बुद्धच आहे। संत नामदेवांचा संत नामदेव अभंग गाथा क्रमांक 1155 हा तो अभंग आहे। आणखी संत नामदेवांचा अभंग आहे काय केले हो सिरीपती येथे बौद्ध जन दिसते। पंढरपूरच्या त्या ठिकाणी संत नामदेव असं पाहून म्हणतात, तो एकादशी वारी मेला पाहून काय म्हणतात, काय केले हो सिरीपती येथे बौद्ध जन दिसते। नामदेवांची गाथा आहे। तर बौद्ध जन कुठं दिसते, पंढरपूरला। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी धम्म ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा। तर हे अशा पद्धतीनं बुद्ध अवतार माझी या अदृष्ट मौन मुखे निष्ठा धरियली। भक्ती शब्द म्हणजे तर भक्ती शब्द आपण म्हणत असतो तर भक्ती हा शब्द पाली शब्द आहे, त्याला पालीमध्ये भक्ती म्हणतात। तर भक्ती हा शब्द हा पाली त्रिपिटकातला शब्द आहे, थेर गाथांमधला। बौद्ध धम्म ग्रंथामध्ये थेर गाथा आहे भिक्खूंची, त्याच्यामध्ये भक्ती हा शब्द दिसतो। बघा ती गाथा आहे थेर गाथामध्ये सो भक्तिमा नामांच होती पंडितो यत्वांग्य धम्मेसु विशेषियस। तर अशा पद्धतीनं भक्ती हा शब्द म्हणजे भक्ती हा शब्द पाली धम्मलिपीतला शब्द आहे। सद्धम्म पुंडरीक सुत्त म्हणजे पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ, जे महामायेच्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती आणि पांढरं कमळ जे सोंडमध्ये होतं, तर पांढरे कमळ म्हणजे पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ जे सद्धम्म पुंडरीक सुत्त आहे। शुद्ध बुद्ध आणखी संत नामदेवाचा अभंग आहे शुद्ध बुद्ध मुक्त समाधीचे सुख ते प्रत्यक्ष उभे वाळवंटी हृदय धरुणी नामा निज बोधे निमाला शिन हरपला संसाराचा। संत नामदेवांची ही गाथा आहे, गाथा क्रमांक 2। आणि त्यानंतर संत ह्या ज्या अभंग गाथा आहे त्या संत नामदेवांची अभंग गाथा आपण दुसरी पाहूया। तिसरी संत एकनाथ महाराज, एकनाथ बुद्धालाच म्हणतात, लोकनाथ सारनाथ विश्वनाथ हे बुद्धांचेच नाव आहे, एकनाथही बुद्धालाच म्हणतात। तर संत एकनाथांचे जे पैठणला होते, सातवाहन बौद्ध नागराजांची राजधानी पैठण, या पैठणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेटही दिली होती, पैठणला प्रतिष्ठानला। तर संत एकनाथांनी सुद्धा सांगितलं आहे तोची बौद्ध रूप जाण पुढा धरील मौन तेव्हा कर्म विवचन सर्वथा जाण कळेन तो तटस्थपणे सदा। म्हणजे बुद्ध पंढरपूरचा बुद्धच आहे हे संत एकनाथांनी सुद्धा अभंग क्रमांक 4272 मध्ये प्रवर्तिवील महावादामध्ये सांगितलेलं आहे, एकनाथी संत एकनाथी भागवत मध्ये। आता संत चोखामेळाचा जे संत चोखामेळा अस्पृश्य समाजातील होते, तसा संत चोखामेळांचा जन्म बुलढाणा बुद्धठाणा जिल्ह्यामध्ये मेवनाराजा या गावात झाला आणि नंतर ते मंगळवेढा पंढरपूर पाशी मंगळवेढा आहे 25 किलोमीटर तिथे राहायला गेले।
मंगळवेढा, पंढरपूर हे त्यांचं कर्मक्षेत्र होतं. तर ते त्यांचा संपूर्ण परिवार हा वारकरी परिवार होता आणि संत नामदेवांकडून त्यांनी ते वारकरी पंथांची दीक्षा घेतलेली होती. संपूर्ण परिवारच अभंग लिहित होता. जसं की संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत कर्ममेळा, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी होती निर्मळा आणि मेवणा होता बंका. हे सगळेजण त्यांनी संतांची अभंगगाथा लिहिलेली आहे. या संत चोखामेळांचं वसतिगृह सुद्धा पंढरपूरला ते गाडगे बाबांनी बांधलेलं होतं, जे बाबासाहेबांना दान केलेलं होतं. तर अशाच पद्धतीने संत चोखामेळांवर ब्राह्मण बडव्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरला म्हणून त्याला बैलाच्या पायाला बांधून त्यांचा अमानुष छळ केला होता. पूर्ण पंढरपुरामध्ये त्यांना बैलाच्या पायाला बांधून फरफटत नेलेलं होतं. खोटा चोरीचा आरोप लावला होता ब्राह्मणांनी, विठ्ठलाचा हार चोरला म्हणून. तर अशा पद्धतीने त्यांना कधीही दर्शन होऊ दिलं नाही. आजही चोख्याची पायरी समाधी तुम्हाला पायरीपाशीच दिसते नामदेवांच्या. तर संत चोखोबांनी सुद्धा बुद्ध हा विठ्ठल हा बुद्धच हे सांगितलंय. त्यांची सुंदर अशी अभंगगाथा आपण तर नेहमीच वाचत असतो. ऊस परिरस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. म्हणजे ऊस जरी हा दिसायला वेडा वाकडा असला तरी त्याचा रस मात्र हा गोड असतो. त्या वेडा वाकड्या ऊसाकडे पाहू नका, तर त्याच्या आतमधल्या मधुर रसाला पहा. तीर नोहे म्हणजे कमान नोहे डोंगी, तीर नोहे डोंगा. म्हणजे कमान जरी धनुष्याची कमान जरी वाकडी असली तरी परंतु त्याच्यामधून जे बाण तीर निघतात ते सरळच निघत असतात. आणि तिसरं सांगितलंय, नदी जरी म्हणजे वेडीवाकडी जरी वाहत असली तरी तिचं पाणी मात्र शुद्धच असतं, हे सांगितलेलं आहे. तर तसाच माझा भाव आहे असं संत चोखोबा सांगत असतात की काय भुललासी वरलिया रंगा. म्हणजे ऊस परी रस नोहे डोंगा, काय भुरलासी वरलिया रंगा. वरवरच्या रंगाला, या अनित्य शरीराला आपण म्हणजे भुलू नका असं सांगितलं. तर संत चोखामेळाने सुद्धा त्यांच्या अभंगगाथामध्ये बुद्धाच्या सती संप्रदान अवस्थेचं, ध्यान अवस्थेचं, सती संप्रदान अवस्थेचं, सम्यक समाधीचं वर्णन किती सुंदर केलेलं आहे ते आपण या गाथेमध्ये पाहूया. अखंड समाधी होऊन ठेविले मन, अखंड समाधी होऊन ठेविले मन, गेले देहभान विसरुणी. विधी निषेध भेनेन मोडे समाधी, तुटली उपाधी लिंगडाची. लिंगडाची म्हणजे तृष्णाची, उपाधी तुटली म्हणजे या तृष्णेतून मी बाहेर पडलो. चालता बोलता न मोडे समाधी. बुद्धाचं सती संप्रज्ञान जे ज्ञान आहे, चालता बोलता बुद्धाची समाधी होते. चालता बोलता न मोडे समाधी. आता चालता बोलता समाधी ज्याची मोडत नाही तर त्याचं कारण काय? मूळ अंतर शुद्धीकरण आहे. ज्याचं मूळ अंतकरण शुद्ध आहे, मन शुद्ध आहे, चित्त शुद्ध आहे, तर त्याची समाधी ही कधी तुटत नाही. त्याची चालता बोलता सती संप्रजान समाधी असते. चोखा मने ऐसा समाधी सोहळा, जाणे तो विरळा जगा माझी. असा सम्यक समाधीचा सोहळा, सती संप्रजनाचा सोहळा कोणालाही दिसत नाही, जगामध्ये विरळाच आहे. कोणीतरी एकच दुःख आहे की ज्याला तो समाधीचा सोहळा पाहता येतो. तर ही अभंग गाथा आहे 140वा अभंग संत चोखामेळांचा. आणि हे बुद्धाच्या सती संप्रजानोपजानाती, सती संप्रजान अवस्थेचं वर्णन बुद्धाचं केलेलं आहे. म्हणजे चालता बोलता न मोडे समाधी, मूळ अंतकरण शुद्धी, असं हे ते किती सुंदर बुद्धाचं वर्णन आहे. बुद्धाचं जरा सुत्त, विजय सुत्त आणि सल्ल सुत्त, शरीराची अन्यतता आणि शरीर कसं दुर्गंधीचं आहे. नवछिद्राचं जे नवछिद्रातून दुर्गंध बाहेर पडत असते. जसं हिंदू धर्मामध्ये नव खिडक्याचा जोड म्हणतात, तर हे बुद्धाचं आहे जरा सुत्तामध्ये, की मनुष्याच्या शरीराला एकूण 9 द्वार असतात आणि जे प्रकृतीला बुद्धाने समजावून सांगितले होते त्याच्यातून दुर्गंध बाहेर पडत असते. सकलो दुर्गंधो, संपूर्ण दुर्गंधीनं शरीर भरलेलं आहे. तर हे अनित्यवाद, शरीराची अनित्यता जे बुद्धानं जरा सुत्त, विजय सुत्ता, सल्ला सुत्तामध्ये सांगितले होते. तर ते भगवान तेच संत चोखामेळांनी त्यांच्या अभंगामध्ये जे जे दिसे ते ते नासे, जे जे आपल्याला दिसतं पाहतो ते सगळं अनित्य आहे, नष्ट होणार आहे, हे संत चोखामेळांनी सांगितलं आहे. तर अशा प्रकारे संत चोखामेळाचा हा अभंग, ते तर माहितच आहे की संत चोखामेळाचा संपूर्ण परिवार
तर संत चोखामेळांवर जो जीवघेणा हल्ला झाला होता, विठ्ठलाच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरला म्हणून ब्राह्मण बडव्यांनी, पेशव्यांनी त्यांच्यावर खोटा आरोप लावला होता आणि त्यांना बैलाच्या पायाला बांधून पुन्हा पंढरपूर नगरामध्ये फरफटत नेलं होतं. तर त्यांनी त्यांच्या अभंग गाथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मज मारिती बडवे काही तरी अपराध, शिव्या देऊनी मारा म्हणती देव का बाटला. देव बाटल्यामुळे यानं हार चोरल्यामुळे ते त्यांच्यावर खोटा आरोप केला होता. पण आज मात्र ब्राह्मणांनी राम मंदिर चोरले आहे. यांना आता हत्तीच्या पायाला का काय, म्हणजे बघा त्या चोख्याने चोरी केली नाही, खोटा आरोप लावून त्याला बैलाच्या पायाला परपट नेला. परंतु आज मात्र ब्राह्मण मोदीनं आरक्षण सोडून दिलेले आहे, त्यांच्यावर कारवाई केली नाही. कारण ब्राह्मणाचं नीतिमूल्यच आहे, ब्राह्मण झाला किती भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकात श्रेष्ठ. ब्राह्मणाला कधीच शिव्या देत नाही, त्याची बदनामी करत नाही. तो व्यभिचार करो, हत्या करो, खून करो, किती नीच काम करो, ब्राह्मण झाला किती भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकात श्रेष्ठ, हे जे संत रामदास म्हणतात, तर हे त्याचं आहेच ते. आणि म्हणून ते त्यांच्यासाठी चोरी राम मंदिर हे काहीच नाही त्याच्यापाशी. कारण ते हजारो वर्षापासून 84,000 बुद्ध विहारातले, महाबोधी महारातले चोरीच करत आहे. 84,000 महाविहार त्यांनी चोरलेले आहे. सोमनाथ मंदिरही त्यानं चोरलेलं आहे. सगळे मंदिरं, बुद्ध लेण्या, सर्व शिवाजींच्या गड किल्ल्यावर त्यानं मंदिरं, दुकानं उभे केलेले आहे. आणि ते त्याचं पुन्हा एवढं होऊ नये, त्यांनी ईडब्ल्यूएस सुदामा कोटा आरक्षण घेतलंय आणि आरक्षण भीक म्हणते ना, स्वतःच ते आरक्षण भीक घेतलं आहे. आणि हजारो वर्षापासूनचं आरक्षणही त्याचं मंदिरातलं अबाधित आहे. तरी पण इथल्या बहुजन लोकांचे डोळे काही उघडत नाही, अंधेरा कायम रहे, हीच त्यांची एक नीती आहे, गोबेल्स नीती आहे. की लोकांच्या मनावर इतकं खोटी गोष्ट खरी आहे असं म्हणून लोकांच्या मनावर सांगा, म्हणजे ती खरी वाटू लागते. तर हे गोबेल्स नीती, हा गोबेल्स जो हिटलरचा प्रधान होता, ह्या गोबेल्स नीती ही ब्राह्मण नीती आहे, RSS ची नीती आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे चोरीचा धंदाच त्याचा आहे, धरीला पंढरीचा चोर, जे जनाबाई म्हणते त्या धरीला पंढरीचा चोर, म्हणजे तो कोणी नाही, हाच तो ब्राह्मण होय चोर. आणि आजही तो चोरी करत आहे पंढरपूरला आणि सर्व महाविहारावर. राम मंदिरातली चोरी दिसली तर हे आपल्याला माहित झालं, पण सर्व चोऱ्या हजारो वर्षापासून तो करत आहे. म्हणून जास्तीत जास्त मंदिरं बांधा म्हणते तो, स्कूल हॉस्पिटल नका बांधू. म्हणजे राम मंदिर म्हणजे याच्यासाठी लवकर बांधलं की लवकर बांधलं म्हणजे लवकर पटकन चोरी कशी करता येईल. ब्राह्मणाला माहित आहे देव नाही, राम काल्पनिक आहे, तरी पण काही लोक अजय आंधळेपणानं, म्हणजे बह्याड बेलण्यासारखे, गाडगे बाबांनी तर बह्याड बेलणे म्हटलेलं आहे. गाडगे बाबा तर सरळ असं म्हणतात की त्या ब्राह्मण पुजाऱ्यापेक्षा या भक्ताईले जेलामध्ये पहिले टाका. हे भक्त लोकच जर मंदिरात गेले नाही तर ब्राह्मण पळून जातील. ह्या भक्त लोकांलेच पहिल्यांदा जेलामध्ये टाका म्हणते. हे भक्त लोकच कोणत्याही मंदिराला प्रसिद्धी देतात, अशा पद्धतीने या भक्ताईले जेलात पहिले टाकलं पाहिजे असं गाडगे बाबा म्हणतात. देवळात देव नसते रे, अरे ब्राह्मणाचं पोट असते, हे गाडगे बाबाला समजलं, पण शिकल्या लोकांना समजून नाही राहिलेलं आहे. आणि म्हणून संत चोखामेळ्यांची जी पत्नी आहे संत सोयराबाई यांनी सुद्धा अभंग लिहिला आहे बुद्धावर. नाही भेदांची ते काम, पळोनी गेले क्रोध काम, देही असुनी तू विदेही, सदा समाधीस्थ पाही, देहासी विटाळ मनती सकळ, मनते निर्मळ शुद्ध बुद्ध. संत सोयराबाई संत चोखामेळ्यांची पत्नी. तर आणि संत चोखामेळाचं जे वसतिगृह आहे, जे गाडगे बाबांनी बाबासाहेबाला दान केलं होतं पंढरपूरला, त्याच्यावर ब्राह्मणांनी आता कब्जा केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल्स नावाचा ग्रंथ संत चोखामेळ्याला समर्पित केला होता. तर या संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या समाजशास्त्री आणि लेखिका, अमेरिकेच्या लेखिका, ज्या आमच्या पुलगावच्या प्रेरणाभूमीला सुद्धा येऊन गेलेल्या होत्या. आंबेडकर दलित अस्पृश्य साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे, द आंबेडकर वर्ल्ड आणि द दलित अनटचेबल्स, हे त्यांचे अत्यंत महत्वाचे ग्रंथ आहे. अमेरिकेच्या आंबेडकरी लेखिका साहित्यिक एलिनॉर झेलियाट अमेरिकेच्या, यांनी सुद्धा पंढरपूरला भेट दिली आणि त्यांनी संत चोखामेळांचा जीवन संघर्ष आणि त्यांचा छळ कसा झाला यांच्यावर त्यांनी संत चोखामेळांवर त्यांनी अभ्यास केलेला आहे, पुस्तक लिहिलेलं आहे. एलिनॉर झेलियाट यांनी, ह्या विदेशी लेखिका आहे अमेरिकेच्या. तर बौद्ध अवतार होऊनी विटे समचरण ठेवूनी, संत जनाबाईचा अभंग. बौद्ध अवतार होऊनी विठे समचरण, समचरण म्हणजे सारखे पावलं, बुद्धाचे पावलं सारखे. पुंडलिक दिवटा पाहुणी तयाचे, द्वारी गोंधळ मांडला बया, दार लाव बोधाई बया दार लाव. आता बोधाई हा शब्द आलेला आहे इथं. संत एकनाथ महाराजांनी आणि संत जनाबाईंनी बुद्धाला बोधाई
असं म्हटलेलं आहे आणि बोधाई माऊली म्हटलं आहे. आज वारकरी लोक ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली असं म्हणतात, ज्ञानेश्वर तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तर हे माऊली माऊली जे वचन आहे तर आपण जर पाहिलं तर संत एकनाथ आणि संत जनाबाईंनी बुद्धाला बोधाई माऊली बुद्धाई माऊली म्हटलेलं आहे आणि नंतर ते वारीमध्ये आता ज्ञानेश्वर ज्ञानोबा माऊली असं आलेला आहे. तर बुद्धाला आईचा मातेचा दर्जा संतांनी दिलेला आहे. बोधाई माऊली बुद्धाई माऊली हे जनाई आणि संत नामदेव एकनाथांनी म्हटलेलं आहे. आता बुद्धाची झाला सखा माझा, या संत जनाबाई संत नामदेवांच्या घरी दासी काम करणाऱ्या होत्या. संत जनाई ह्या तशा परभणी गंगाखेडच्या आहे. तर त्यांनी सुद्धा बुद्ध आता बुद्धाची झाला सखा माझा असं, बुद्धाला सखा म्हणजे काय तर कल्याण मित्र, बुद्धासारखा कल्याण मित्र कोणच नाही जगामध्ये. बुद्ध रूप धरी तुकोबा शरीरी प्रकटला. संत म्हणजे तुकोबाराय संत तुकोबारायांच्या शिष्या होत्या संत बहिणाबाई. संत तुकोबारायांच्या शरीरामध्ये जणू काय बुद्धच बोलत आहे, जसं काय बुद्धच प्रकटला आहे असं संत बहिणाबाई म्हणतात. जो संत सोयराब जे संत चोखामेळ्यांचे जे मेहुणा आहे बंका मेहुणा म्हणजे साळा, तर त्यांनी सुद्धा अभंग लिहिलेला आहे. तर त्यांचा संत बंका महाराजचा अभंग आहे, एकोणी बंका करीती उत्तर बौद्ध अवतार पांडुरंग. आपण पाहतो की विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळाचे आपण गाणं ऐकत असतो. तर विठू लेकुरवाळा म्हणजे काय तर विठ्ठलाची मूर्ती दाखवतात, विठ्ठलाच्या खांद्यावर विठ्ठलाच्या कडेवर विठ्ठलाच्या हातामध्ये या कडेवर त्या कडेवर डोक्यावर. तर ही जे मूर्ती आहे तर ही बुद्धिस्ट शिल्पकला आहे. गांधार शिल्पकलामध्ये सम्राट कनिष्काने ती बुद्ध तशा मूर्त्या बसवलेल्या होत्या जे विठू माझा लेकुरवाळा म्हणतात. तर ही गांधार शिल्पकलेतल्या बुद्ध मूर्तीची कलामध्ये कोणती एक बोधिसत्व हारिती देवी आहे, हारिती. तर बुद्धाच्या काळामध्ये असं म्हणतात की राजगृह परिसरामध्ये हारिती नावाची एक स्त्री राहत होती आणि तिला 500 स्वतःचे मुलं होते, लेकरं होते, तरी पण ती दुसऱ्याच्या लेकरांना चोरायची आणि चोरायल्याच्या नंतर त्यांना मारून टाकायची. तर एकदा बुद्धाने लोकांनी त्यांच्याकडे कंप्लेंट केली राजगृहातल्या. मी हारितीची गोष्ट सांगतो. हे हारितीचं शिल्प तुम्हाला लेण्यांमध्ये दिसते, हारिती देवी. तर ही हारिती नंतर लेकरांना चोरायची आणि मग त्यांना मारून टाकायची. तर बुद्ध एक दिवस तिच्या लेकराला घेऊन येतात स्वतःच्या आणि मग ते तिच्यापाशी ठेवतात. तर ते पूर्ण आपल्या 500 लहान लेकरांपैकीच एक लेकरू बुद्धाकडे कोणीतरी आणून देतं आणि बुद्ध मग त्याला ठेवतात. तर ती पूर्ण शहर नगर फिरत असते, वेडी पिशी होते एका लेकरासाठी. तर मग ती बुद्धाकडे येते. तर बुद्ध म्हणतात तुझं एक लेकर चोरीला गेलं तर तू आज एवढी एडीपीसी झालेली आहे, तर तू अनेक वर्षापासून लोकांची लहान मुलं सोडून नेत आहे, तर त्यांना किती दुःख होत असेल. तिला पश्चाताप होते आणि मग ती नंतर ती लहान लेकराला चोरणारी नाही तर लहान लेकराचं रक्षण करणारी माता म्हणून हारिती माता म्हणून प्रसिद्धी होते. तर हे हारितीचं शिल्प गांधार शिल्पकलेमध्ये आहे. तर हे हारितीचं शिल्प तुम्ही हारिती देवी असं म्हणून जर टाकलं मोबाईलमध्ये तर ते तुम्हाला दिसेल. हारितीच्या खांद्यावर डोक्यावर तुम्हाला सगळे हे मूर्ती दिसेल. तर ही विठू माझा लेकुरवाळा ही मूर्तिकला गांधार शिल्पकलेतून घेतलेली आहे. आता ही हारिती म्हणजे कोण तर ही बोधिसत्व ही हारिती देवी आहे, एक वज्रयानी असंही म्हणतात ते, महायानी देवी वज्रयानी हारिती. तर हे हारितीचं शिल्प तुम्हाला सर्व बौद्ध लेण्यांमध्ये दिसते. तुम्हाला ते ओळखता आली पाहिजे मूर्ती हारितीची. तर हारिती हीच महाराष्ट्रामध्ये सटवाई म्हणून लोक पुजतात. हारिती म्हणजे वज्रयानी बुद्धिस्ट जी गॉडनेस आहे हारिती देवी, हिलाच सटवाई देवी म्हणून महाराष्ट्रामध्ये जे कराडवाडी आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कराडवाडी आहे, त्या कराडवाडीची बुद्ध लेणी आहे अहमदनगरला. तर त्या कराडवाडीच्या बुद्ध लेणीमध्ये त्या सटवाई देवी बसवली आहे. ही सटवाई दुसरी तिसरी काही नसून ही हारिती देवी आहे. बौद्ध धर्माचंच हे रूप म्हणजे महाराष्ट्रामध्ये सटवाई म्हणून ते पुजतात. परंतु ही सटवाई नशीब लिहिणारी लेकरं खाणारी अशा पद्धतीने ते केलेलं आहे. ही हारिती बुद्धिस्ट देवी म्हणजेच सटवाई म्हणून महाराष्ट्रामध्ये अस्पृश्य लोक पूजत असतात. हे आपण लक्षात घ्या. हे हारिती दुसरी तिसरी काही नसून वज्रे आणि सटवाई आहे. तर अशा पद्धतीनं हे विठू माझा लेकुरवाळा ही सगळी मूर्तिकला गांधार शिल्पकलेतली आहे. तर संत बंका महाराजांनी तो एक अभंग लिहिला आहे, एकोणी बंका
करीती उत्तर बौद्ध अवतार पांडुरंग, बंका महार म्हणतो. ज्ञान, त्यानंतर संत नामदेवांचा 332वा क्रमांकाचा अभंग आहे. ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त कारण रहित निरंजन. तिसरा आणखी संत एकनाथांचा अभंग आहे. बोधोनी सकळही लोका बोधे नेले त्रिविध तापलो बुद्ध रूपे नादसी. बोले विना बोलणे एक हो साधक बाधक जेणे एकपणेच बोधाविसी. उदो म्हणा उदो बोधाई, उदो म्हणा उदो बोधाई माऊली हो. संत एकनाथ बुद्धाला बोधाई माऊली जे म्हणतात, आईचा मातेचा दर्जा दिलेला आहे. तुम्ही हो माता तुम्ही पिता, हे जे बुद्धासाठीच आहे ते. तर हे बुद्धाला बोधाई माऊली, आता जे लोक ज्ञानोबा माऊली म्हणतात हे बुद्धासाठीच माऊली हे प्रयोजन होतं. आपण बाबासाहेबांना कधी कधी भीमा माऊली म्हणून असं म्हणतो, रमा माऊली भीमा माऊली, आणि बुद्धाला सुद्धा बोधाई माऊली हे संतांनी अभंगगाथेमध्ये सांगितलं आहे. आणि नंतर आता ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा माऊली आलेलं आहे. तर हे बोधाई माऊली नसून माऊली ज्ञानेश्वर माऊली हे पैठण. तर अशा पद्धतीने हे संत एकनाथ महाराज, एकनाथ बुद्धालाच म्हणतात, एकनाथ लोकनाथ हे सगळे बुद्धांचेच नाव आहे. तर संत एकनाथांच्या प्रतिष्ठान पैठणला सुद्धा बाबासाहेबांनी समाधीला भेट दिलेली होती, हे लक्षात घ्या. आणि संत एकनाथ महाराज हे पैठणचे होते. पैठण म्हणजे प्रतिष्ठान, आणि पैठण हे प्राचीन बौद्ध नगर आहे, सातवाहन नागराजांची राजधानी आहे. आजही पैठणला गोदावरी नदीच्या काठावर, आणि पैठण हे बावरी भिक्खू आणि 16 अरब भिक्खूचं ठिकाण आहे. सातवाहन नागराजांची राजधानी आहे. आजही गोदावरी नदी काठी तिथे पैठणला प्रतिष्ठानला नागघाट आहे. नागघाट म्हणजे नाग लोकांचं. तर हे नाणे घाट, नागघाट, भोरघाट, थलघाट आणि हे सगळे बुद्धिस्ट व्यापारी मार्गावरचेच ठिकाण आहे. तर पैठण हे व्यापारी मार्गावरच ठिकाण आहे. तर संत निवृत्तीनाथ महाराज, आता हे संत निवृत्तीनाथ, आता हे सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्यामध्ये सगळ्यात मोठे वडील बंधू, म्हणजे सर्वात मोठे होते विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी कुलकर्णीचे मुलं. तर हे जसे ब्राह्मण कुळातले होते, आळंदी, आपेगाव, आळे फाटा, नेवासे हे त्यांचं कर्मक्षेत्र होतं, आणि नाशिक. तर अशा पद्धतीनं हे निवृत्तीनाथ हे सर्वात मोठे होते ज्ञानेश्वरापेक्षा, सोपान मुक्ताईपेक्षा. तर हे संत निवृत्तीनाथ, नाथ हा शब्द पाली आहे, आणि निवृत्तीनाथ हे नाथपंथी होते. आणि नाथपंथी, नवनाथपंथी, आदिनाथपंथी, 84 नाथ, सिद्धनाथपंथी, महानुभावपंथी हे सगळे बुद्धिस्ट होते. नाथ हा शब्दच बुद्धासाठी आहे. लोकनाथे न पूजिता, लोकनाथ, सारनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ, पंढरीनाथ हे सगळे बुद्धांचेच नाव आहे. अत्तही अत्तनो नाथो कोई नाथो पोरसिया, स्वतःचा नाथ बना म्हणते बुद्ध, स्वतःचा स्वामी बना. तर हे संत निवृत्तीनाथ महाराज हे नाथपंथी होते, आणि त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली होती. आणि नाथपंथ हे बुद्धिस्ट उत्तरवर्ती एक शाखा होती, वज्रयान, महायान, सहजन्यांची. तर संत निवृत्तीनाथ हे नाथपंथी असल्यामुळे त्यांनी आपला भाऊ ज्ञानोबा, मुक्ताई आणि सोपानला नाथपंथाचीच दीक्षा दिली होती. सुरुवातीला हे सर्वच भाऊबंद नाथपंथी होते. नंतर नामदेवांच्या सहवासात आल्याच्या नंतर ते वारकरी पंथामध्ये सामील झाले आहे. नंतर ब्राह्मणीकरण ब्राह्मणांनी केलेलंच आहे. तर हे नाथपंथी बुद्धिस्ट होते. तसं संत निवृत्तीनाथ महाराजांची जी दीक्षा झालेली आहे तर ती नाशिकला झाली. तिथे हरिहरगड म्हणतात नाशिकला, तर तो हरिहरगड नसून ते अरहतगड आहे. कारण एकेकाळी नाशिक त्रिरश्मीला अरहत भिक्खू राहत होते, त्याच्यामुळे ते हरिहरगड नसून ते अरहतगड आहे. आणि जसं उत्तराखंड मध्ये हरिद्वार नसून ते अरहतद्वार आहे, नावं बदललेली आहे फक्त. तर अशा पद्धतीनं संत निवृत्तीनाथ महाराज त्यांची दीक्षा नाशिक त्र्यंबकेश्वरला झालेली होती. दुसरी गोष्ट, हे संत निवृत्तीनाथ महाराज जे आहे हे नाथपंथी आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शूद्राज आणि क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये सुद्धा नाथपंथी हे बुद्धिस्ट लोक होते सांगितलं आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांचं जे कार्यक्षेत्र आहे, संत निवृत्तीनाथ महाराज हे वर्धा जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये जे सातपुडा पर्वतरांगाच्या शेवटी ज्या सालबर्डी बुद्ध लेणी आहे, या सालबर्डी बुद्ध लेण्यामध्ये महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांनी सुद्धा ध्यान केलेलं होतं. आता त्या सालबर्डी बुद्ध लेण्यावर कब्जा झालेला आहे. तर संत निवृत्तीनाथ महाराज हे सुद्धा सालबर्डीच्या बुद्ध लेणीमध्ये राहिले आहे. नागद्वार पचमडीला सुद्धा त्या बुद्ध लेणीमध्ये राहिलेले आहे. तसेच ते सारनाथ, वाराणसीला सुद्धा बौद्ध स्थळांचा त्यांनी
दौरा केलेला होता. तसंच ते नाशिकला सुद्धा राहिलेले आहे. म्हणजेच ते नाशिकला जे त्रिरश्मी बुद्ध लेणी आहे तिथे सुद्धा ते राहिलेले आहे. संत निवृत्तीनाथ महाराज नाशिकला जास्तीत जास्त ते बंकेश्वरला राहिले आणि त्यामुळे ते नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेण्यांमध्ये सुद्धा ते वास्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते लोकनाथेन पूजित. आता नाथ हा शब्द मुळातच पाली आहे. जगन्नाथ, विश्वनाथ, वैद्यनाथ, नागनाथ, पंढरीनाथ बुद्धालाच विशेषण म्हणतात. अजिंठा बुद्ध लेणी आहे. त्या अजंठाच्या बुद्ध लेणीमध्ये बुद्धाचा उल्लेख मुनींद्रनाथ म्हणून असा केलेला आहे. 84 सिद्धनाथपंथी, आदिनाथपंथी, नवनाथपंथी, महानुभावपंथी म्हणजे बसवण्णापंथी हे सहजयान उत्तरवर्ती वज्रयान शाखेचेच उत्तरवर्ती बौद्ध शाखाच होत्या. एक अविकृत झालेलं थोडं रूप होतं, पण ते बुद्धिस्ट होते, शाक्तपंथी वगैरे. तर हे ज्ञानोबाचे जे भाऊ आहे सोपान, तर हे सोपान हा शब्दच मुळातच पाली आहे. सोपान, तर सोपान या शब्दाचा पालीमध्ये अर्थ होते सीडी होत असते. तर अशा पद्धतीने सोपान हा शब्द संत ज्ञानोबा असेल, संत सोपान आणि मुक्ता हे नाथपंथी होते. नंतर ते वारकरी पंथामध्ये सामीलित झालेले आहे. तसंही मुक्ता या शब्दाला इतिहास आहे. बुद्धाच्या कालखंडामध्ये थेरीगातामध्ये बुद्धाच्या एका भिक्खुणीचं नाव मुक्ता होतं. पालीमध्ये मुक्ता म्हणतात. तर ही मुक्ता बुद्धाच्या कालखंडामध्ये मुक्ता नावाची बुद्धाची एक शिष्या होती, मुक्ता भिक्षुणी. मुक्ता नावाची एक भिक्षुणी होती बुद्धाच्या कालखंडामध्ये थेरीगातामध्ये, जिला पालीमध्ये मुक्ता म्हणतात. आणि नंतर नवनाथपंथी गोरखनाथांकडून नाथपंथाकडून एक नाथपंथी एक मुक्ता वेगळी होती. नाथपंथी मुक्ताची गोरखनाथाची शिष्या असते, जी मुक्ताई लेणी आहे. म्हणजे ती सालबर्डी बुद्ध लेणीला मुक्ताई लेणी आहे, तिथे तिचं समाधी आहे. सालबर्डी बुद्ध लेणीमध्ये मुक्ताई. तर ही नाथपंथी गोरखनाथाची शिष्या म्हणजे मुक्ता वज्रयोगिनी एक ती नाथपंथी भिक्खुणीच होती. आणि म्हणून आजही अमरावती जिल्ह्यामध्ये त्या मुक्तावरून मुक्तागिरी पर्वत आहे. इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुक्ताई डोंगर आहे. तर हे मुक्ता ही नाथपंथी गोरखनाथाची शिष्या होती, ती भिक्खुणीच होती, नाथपंथी वज्रयोगिनी भिक्खुणी. तर तेच नाव निवृत्तीनाथांनी आपल्या बहिणीसाठी निवडलेलं होतं. म्हणजे बुद्धाच्या काळातली बुद्धाची शिष्या भिक्खुणी मुक्ता, नंतर नाथपंथी मुक्ता आणि तिसरी म्हणजेच ही निवृत्तीनाथांनी तेच बौद्ध भिक्खुणीचं नाव मुक्ता आपल्या बहिणीसाठी निवडलेलं होतं. कारण ते सर्वच परिवार सुरुवातीला नाथपंथी होते आणि नाथपंथी हे बुद्धिस्ट होते. आणि म्हणून नाथपंथी ही बौद्ध धर्माचीच एक शाखा होती. नवनाथपंथी त्यांचे वडीलही सुद्धा नाथपंथी होते आणि म्हणून ते नाथपंथाचा त्याग करून ते पुन्हा गृहस्थ जीवनामध्ये येतात. म्हणून ते संन्याशाची मुलं म्हणजे आजही बौद्ध भिक्खू जरी प्रवज्या घेतला, भिक्खू जरी बनला, तरी त्याला जरी इच्छा झाली तर तो बौद्ध परिवारामध्ये गृहस्थ जीवनामध्ये पुन्हा येऊ शकतो. त्याला लग्न करता येते, मुलं बाळ करता येते. म्हणूनच विठ्ठलपंत कुलकर्णी जरी ब्राह्मण कुळातले जरी होते तरी ते नाथपंथी बौद्ध भिक्खूच होते. म्हणून त्यांना छळ झाला आणि त्यांना आत्महत्या करावी लागली इंद्रायणी नदीमध्ये आणि नंतर यांचाही छळ झाला. नंतर संत नामदेवांनी त्यांना आश्रय दिला आणि मग ते नाथपंथी न राहता वारकरी पंथामध्ये सामील झालेले होते. तर मुक्ता हे थेरीगाथामधली एक मुक्ता नावाची भिक्खुणी मुक्ता होती. तर अशा पद्धतीनं आजही अमरावती जिल्ह्यामध्ये मुक्तागिरी पर्वत ह्या मुक्ता नाथपंथी भिक्खुणीवरच पडलेला आहे. आणि त्याचप्रमाणे सोपान देवाचा सुद्धा अभंग आहे. सोपान म्हणे गुरुचा उपदेश शुद्ध, तरीच वासना प्रबुद्ध तयानरा. तर संत सोपान याने सुद्धा बुद्ध हा विठ्ठलच आहे हे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्योती स्वरूप हय पानित्य, जाणे येणे नाही निर्गुण पाही. संत मुक्ताईचा अभंग आहे बुद्धाविषयी. ज्योती स्वरूप हय पानित्य, जाणे येणे नाही निर्गुण पाही. चैतन्य होई शुद्ध बुद्ध. संत मुक्ताई. संत ज्ञानोबारायांचा सुद्धा अभंग आहे. संत ज्ञानोबाराय आपल्याला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारताचं जे वर्तमानपत्र पाक्षिक काढलं होतं त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेनं मूकनायक या पाक्षिक वर्तमानपत्राची सुरुवात केली होती. आणि बहिष्कृत भारत हे जे वर्तमानपत्र बाबासाहेबांनी दुसरं काढलं होतं त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग गाथेनं बहिष्कृत भारताच्या वर्तमानपत्राची सुरुवात बाबासाहेबांनी केलेली होती. बाबासाहेब असं म्हणतात की मराठी साहित्यामध्ये संत साहित्याचा मराठी साहित्याचा अभ्यास करणारा माझ्या फक्त मी एक म्हणजे तुरळकच सापडेल. आणि म्हणून संत साहित्यामध्ये तुकोबारायांच्या गाथा आणि ज्ञानेश्वरी हे मराठी संत साहित्य
अतुलनीय आहे. बाकीचे सगळे ब्राह्मणी साहित्य, मराठी संत साहित्य हे समुद्रामध्ये बुडवले पाहिजे, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. म्हणजे संत साहित्याचा अभ्यास बाबासाहेबांनी केलेला होता. केळस गुरुजीचं पहिलं तुकाराम चरित्र गाडगेबाबा म्हणजे बाबासाहेबांनी वाचलेलं होतं. तर संत ज्ञानोबांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ते मराठीमध्ये त्यांनी लिहिलेली होती भावार्थ दीपिका. दीपिका हा शब्दच मुळातच पाली आहे. तर त्याच्यामध्ये संत ज्ञानोबाची म्हणजे शुद्धे सत्वे विन शुद्ध बुद्ध मी झाले गे माहे. ज्ञानोबाची ओळ आहे, शुद्ध सत्वे विन शुद्ध बुद्ध मी झाले गे माहे. मीच शुद्ध बुद्ध झालेला आहो. स्वतःला शुद्ध बुद्ध म्हणत आहे ज्ञानोबा माऊली. तर अशा पद्धतीनं संत जे ज्ञानेश्वर माऊली आहे हे तसे बौद्ध स्थळांमध्येच राहिलेले आहे. पैठणला राहिलेले आहे. पैठण हे नागराजांची ठिकाणी आहे, सातवाहन बौद्ध राजांची राजधानी होती. आणि ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासे नावाचं ठिकाण आहे, प्रवरा नदीच्या काठावर. प्रवरा म्हणजे प्रवारणा. तर नेवासे हे जे ठिकाण आहे, तर नेवासे या ठिकाणी सुद्धा सातवाहन काळातील शिक्के आणि बौद्ध स्तूप आहे. नेवासे किंवा नेवासा म्हणते नगर जिल्ह्यामध्ये. तर नेवासा हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. बुद्धाची आई महामाया देवीचं शिल्प तिथे सापडलेलं आहे टेराकोटामध्ये. तिथे सुद्धा सातवाहन मौर्य राजांचा स्तूप होता. आणि नेवासे या ठिकाणीच संत ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली असा उल्लेख आहे. म्हणजे नेवासे हे ठिकाण बौद्ध स्थळ आहे. आणि हे सगळे पंथ नाथपंथीच होते. नंतर ते वारकरी पंथामध्ये हे कुलकर्णी कुटुंब. तर हे कुलकर्णी आडनाव सुद्धा बुद्धिस्ट आडनाव आहे. जसं गौतमी पुत्र सातकर्णी म्हणतो आपण, सातकर्णी कुलकर्णी हे तसे बुद्धिस्टच आडनाव आहे. नंतर ते कुलकर्णी, शाक्य कुलकर्णी, सातकर्णी जे सातवाहनांचं सातकर्णी राजा होऊन गेला, सातवाहन नागराजा, सातकर्णी कुलकर्णी हे सगळे बुद्ध नाव आहे. तर असे बुद्धिस्ट आडनाव आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर आंबेडकर, नंतर ते ब्राह्मणांनी जोडलं कुलकर्णी वगैरे. तर डॉक्टर आंबेडकर संत साहित्याचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. तर मुकनायक हे जे पाक्षिक आहे, तर याचा सुरुवातच बाबासाहेबांनी संत तुकोबारायांच्या ओळीतून केला होता. काय करू आता धरून या भिड, निशंक तोंड हे वाचविले, कोणी नव्हे येथे मुकियांचा जाण, सार्थक लागून जेणे नव्हे. केळुस्कर गुरुजीने जे पहिलं संत तुकोबारायाचं चरित्र लिहिलं होतं, तर ते बाबासाहेबांनी वाचलेलं होतं. 7व्या शताब्दीमध्ये महाराष्ट्राची राजधानी पैठण प्रतिष्ठान होती, लक्षात घ्या. आणि उपराजधानी, आर्थिक राजधानी हे जुन्नर शिवनेरी होती. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही अस्पृश्य बहुजन संत झाले हे नाथपंथी वारकरी पंथी होते. आणि वारकरी नाथपंथी हे बुद्धिस्ट शाखा आहे, उपशाखा आहे, उपपंथ आहे, लक्षात घेतलं पाहिजे. महार समाजामध्ये संत भागुबाई असेल, संत कान्होपात्रा, संत निळोबाराय, संत जगनाडे महाराज, संत सावतामाळी, संत नेवा, नरहरी सोनार, तर हे संत गोरा कुंभार. संत गोरा कुंभार तर हे तेर तगर गावचे आहे. आणि तेर तगर गाव म्हणजे 84,000 जे बौद्ध स्तूप सम्राट अशोकाने बांधले होते त्याच्यापैकीचा एक महास्तूप आजही तेर तगरला आहे. अष्टकोनीय स्तूप आहे. आणि ते सातवाहनांची सुद्धा राजधानी राहिलेली आहे. बुद्धाच्या संगमरमर दगड. आणि आजचं जे तेर तगरचं त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील पहिलं महाविहार आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर एक कब्जा झालेला. तर तेर आणि तगरपुरी जे तेरणा नदीच्या काठावर आहे संत गोरबा कुंभाराचं, तर ते सुद्धा प्राचीन नगरच आहे. सम्राट अशोक सातवाहन महास्तूप त्या ठिकाणी आहे. आणि तेर तगर हे व्यापारी महामार्गावर होतं. तर अशा पद्धतीनं तिकडेच धाराशिवला जे धाराशिव बुद्ध लेणी आहे, तिकडे लातूरला किल्लारीच्या जवळ खरोसा बुद्ध लेणी आहे. तसंच लातूरला उदगीरमध्ये त्या हत्तीबेटच्या बुद्ध लेणी आहे. तर हे सगळ्या बुद्ध लेण्या इकडे नगर जिल्ह्यामध्ये ढोकेश्वर बुद्ध लेणी आहे, कराडवाडी बुद्ध लेणी आहे, हरिश्चंद्रगड बुद्ध लेणी नगर जिल्ह्यामध्ये. अशा खूप साऱ्या बुद्ध लेण्या आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. तर या सर्व संतांचा छळ व हत्या ब्राह्मणांनीच केला. आणि संत नामदेव असेल तर संत नामदेवांचा इतका छळ व हत्या केला की शेवटी संत नामदेव हे पंजाबमध्ये प्रचारासाठी गेले. तर तिथे त्यांच्या गुरुग्रंथ साहेबांमध्ये त्यांच्या अभंग गाथा आहे. आणि आजही कारण संत नामदेव हे वारकरी संत ज्यांनी अंधश्रद्धा कर्मकांड याच्यावर वार केला होता. तर अंधश्रद्धा कर्मकांड, पिंडदान, बोवाबाजी, अंधविश्वास याच्यावर प्रहार करणारे, वार करणारे आणि सोबतच मार सेनेवरही वार करणारे हे वारकरी होते. तर संत गाडगे बाबा आयुष्यभर पंढरपूरला गेले पण मंदिरात विठ्ठलाच्या डोक्यावर पाय ठेवला नाही. अरे देवळात देव नसते, बामणाचं पोट असते, ते गाडगे बाबा सांगायचे. तर या सर्व संतांचा छळ आणि हत्या ब्राह्मणवाद्यांनीच केला. आणि म्हणून
आजही वारीला जाणारे, पंढरपूरच्या वारीला जाणारे ओबीसी, नागवंशी, अस्पृश्य, बौद्ध लोकच आहे. दुसरे लोक कोणतेच जाऊ शकत नाही. पंढरपूरच्या वारीमध्ये एकही ब्राह्मण सेंडीवाला दिसत नाही. ब्राह्मण फक्त त्याचं आरक्षण मंदिरामध्येच आहे, ब्राह्मण बडव्याचं. आणि म्हणून वारीत पायी चालणारे सर्व बहुजन नागवंशी लोकच असतात. आणि म्हणून द्रव्य घेऊन या कथाचे करीती उभयता जाते नरकामध्ये. तर हाच तो पंढरीचा ब्राह्मण चोर, धरीला पंढरीचा चोर. तर अशा पद्धतीनं हे ब्राह्मण लोकांनी त्या ठिकाणी धंदा उभा केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं पंढरपुरांच्या ह्या सर्व अभंगगाथा, या संतांच्या सर्व अभंगगाथा मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की पंढरीचा पांडुरंग हा शुद्ध बुद्धच आहे, हे मी सिद्ध करून देईन. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अभिवचन आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संतांच्या अभंगाचा अभ्यास केला होता. म्हणून त्यांची अशी खात्री झाली होती की पंढरपूर हा संतांनी जे वर्णन केलेलं आहे की बुद्धच आहे, तर बाबासाहेब आहे. म्हणूनच म्हणतात मी ते सिद्ध करून देईन. कारण बाबासाहेब सुद्धा एक इतिहासकार होते. आणि बाबासाहेबांनी सुद्धा अजंठा, वेरूळ, महाडच्या बुद्धलेण्या आणि माथेरानच्या बुद्धलेण्यांना अशा भेटी सुद्धा दिल्या होत्या. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांना सुद्धा शिल्पकलेचा, इतिहासाचा, पुरातत्वाचा अभ्यास होताच. तर अशा पद्धतीनं हा दुसरा भाग, पंढरीचा पांडुरंग शुद्ध बुद्धच होय. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा सांगतो. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.